तर स्वागत आहे तुमचा आणखी एका कोकणांच्या सुंदर नवीन गावात। गावाचं नाव आहे चिचोंडे। इकुर्शी आम्ही गावात आलो आणि चालले आता गावात। आई गेली, आईच्या सोबत जाऊया। आईच्या सोबत जेव्हा मी फिरताना ते व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडतात आयुष्य म्हणा, बरेचसे कमेंट आल्यात। तर आल्यावर घेऊन कोलिम जवळा कुट्या अशी बरीचशी नावं आहेत त्याला। आज तर एक नवीन नाव पण समजलं, खजवाल। गावचा रस्ता सिमेंट जो आहे त्यामुळे चिकाट पण जायले बऱ्यापैकी। सांभाळून चालावं लागेल आमच्या आईला पण। मसरा देता सांगा तुम्ही जाता ना। मसला तालुका ना तुमचा? तालुका मसला ना तुमचा? कोलिम बघा, कोलिम वाशीची मराठीची मराठीपैकी आमच्या मावशीची कापाची तिथे आमची पोरगी निघलीला तुला। हो हो, माझ्या मावशीची ऐकणार नाही नांगरी तो ताई केवढ्याचा वीजचा काय तेच कर बाय, काय मी हो बेन मुलांना करा बुया अब वीजचा बस। आता विचार पण देत नसले हो काय? हो कधी आलेली आता मग? मग ती आली होती पण मी नव्हता घरात। गरजेच वाटा बाई दुसरा 50 घ्या मग काय मग देतो। घे घे 50 हा 50चा ना एक 30चा आणि एक 50 नको बाई नको। मावशी बघ अब हा 30चा वाटा मावशी आपण भगवंताच्या चरणात बसले बघ काय माझा आहे ना घेऊन तेवढाच आहे ना आणि जायचा झाला ना। शेवटी बघायला गेलो ती एक कर गेलं बघ। चिकट झालाय ना। पिशवीचा मसल्यास दारावर देतात त्यांनी, पण मसल्यास नाही देत। मसल्यास एकटा अर्धाच म्हणताय। किती द्यायचा? 20-20चा लाव्यावर आहे का? 50 रुपये काय? गाडीत जर मला पेट्रोल भेटला असता ना 20 रुपयाचा, तापेवारी मग तुम्हाला 5-5 रुपये दिला असता। नको लाव बाई, ह्यावर लाव गे। तिला घरात मला मी नाही, मी एकटी जायची, मी माझ्या घरातलं काम करताय। सगळी मुंबईला आहे दोन म्हातारे त्या बिचाऱ्या। आता मी एकट्या घरातली आहे आणि ते घरातली आहे। हो हो, गणपतीला येतात का नाही? गणपतीला लोक बोले येतात का नाही? सगळी खपली वाटतं घरा। इकडं मस्तपैकी शेती आहे, ती देखून जाऊया आपण। गावाला माणसा कमी असल्यामुळे एकदम शांत वातावरण आहे। आता मस्त झाडा पण लावल्यात, भाजीपाला
आणि इकडं शेती आहे. शेतांच्या त्या बाजूला पण घरात. पाऊस आयलो दारच्या भाज्याची झाडात. वाशीचा मी लोथ काय लोथ झाड मला नाही माहिती. पाऊस आहे पाऊस. पाऊस आहे बारीक बारीक आणि घरा बरीचशी बंद आहेत. या गावांचा कोण कोण व्हिडिओ देखते ताई कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे आहे ना या गावातनं एस टी पण नाही येतात. एस टी बस स्टॉप यांना लास्ट म्हणजे पाभरा. त्या इथनं 2 ते 2.5 किलोमीटर चालत येतात मग ही लोक. घरा मस्त आहेत कौलारू पत्रावाली पण घरात काय काय. आणि इकडची लोक या कोलबाला खाजवाल बोलतात. रस्त्यावर चालायला माणसाच नाही ना म्हणून हा चिकट झालाय. आणि मसल्याला एकच नाही तर दोघा शिवाय नाही. चल सांभाळून चाल. हो येत आणत येत बैला देत येते वरती वैकडे ठेवले गाडी वैकडे जातो आम्ही. कुठ्या बऱ्याच दिवसांनी आईला मुलं सगळं ना पाहिजे. हा हो 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 आता तर कसलाच चिकट झाली का. संभाल के चलो. बाई घेतला हो चिकट रस्ता खालना थोडासा आपण निसर्ग देखून येऊया. माझे विद्युत पायाचं नाही देत नसल्या दारावर देतात. तरी चिचोंडच्या गावकऱ्यांची इकडं शेती आहे. आणि ही शेती गावापासून ते का किती लांब आहे. रस्ता आहे पायवाट गेलाय आणि पूर्ण वरती गाव आहे. अरे बापरे इडाक चढता चढता भरपूर दम लागलो. अवरे खालची व्हिडिओ काढून आलो. टोपला पण आयला उचला जायला. कोबा मस्त होत सर. आता कुत्र दे किती मस्त आहे लांब पायाचं. ही कुठली जात कुत्र्याची. कुठे मस्त आहे ताजा आहे. खाली एकदम गेलो होतो एकच घरी घेतलं. हे सगळा कपवाला. आता त्याला घेतला नाही मी तेव्हा तो चिल्लर गायरोने मोठा आहे काय.
चला तर चिचोंडे गाव पण आपलं फिरून जायलंय थोडस. गायरोने गावात चालल्या होता थोडस कोलिम राहिलोय तो घेऊन इकाव. मावशी कुट्यासाठी गावात चालत आले बाहेर आम्ही जाता जाता. पण तिथे बोलायला जावं देण्याची म्हणून तर यो रस्तो आले पाबरा विठ्ठलवाडी साईडची आणि इकडे चिचोंडे गावात आम्ही आता आयलो. याच्या खालती शाळा आहे मराठी शाळा राजीव शाळेतनं आवाज दे का येते. तर ऐसं छोटंसं कोकणांचं गाव चिचोंडे कैसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. ही कुठली चिचोंडे वाडी ना. हो गेलेलो. घेतला तिथं पण गायरोनला जाता आता. चिचोंडे आदिवासी वाडी. हो वाशी. चिचोंडे आदिवासी वाडी देखा किती मस्त आहे. ही वाडी देखून असं वाटच नाही की आदिवासी वाडी आहे. मस्त मस्त घरात आता पण नारली बिरलीची झाडा पण लावल्यात आणि या आदिवासी वाडीवरचा सामूहिक सभागृह